डोक्यात दगड टाकून संजय राऊतांचा संतापानावर सचिन अहिर यांनी पक्षाबदलचा सनसनी टोला. 6 खासदारांच्या फुटीनंतर उद्धव सेनेला काल अचानक मोठा धक्का बसला. आदित्य ठाकरे यांचे विश्वासू सहकारी सचिन अहिर यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलंय आणि त्यावर ठाकरे सेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन अहिर यांच्यावर निशाणा साधला गेला आहे. सचिन अहिर यांची विधान परिषद सभागृहाचे उपसभापती म्हणून औपचारिक घोषणा बाकी आहे. त्याचवेळी राऊतांनी त्यांना आरसा दाखवला आहे. अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. शरद पवार यांना बेसावत ठेवून सचिन अहिर हे शिवसेनेत दाखल झाले होते. पुढील करिअरसाठी अहिरांनी शरद पवार यांना देखील सोडलं होतं. अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावत ठेवून शिवसेनेमध्ये आम्ही असं म्हणतो की शरद पवार झाले नाही त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील. त्या काळात अहिरांना मंत्री करणं हे मोठं साहस होतं. सचिन अहिर यांचा राजकीय प्रवास कलंकित असल्याची जहरी टीका खासदार संजय राऊत यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्यांना भरभरून दिल्याचा सूर आळवला. वेळ देत नाहीत असे सबब ते सांगू शकत नाहीत असा टोला राऊतांनी त्यांना लगावला. आणि म्हणजे सचिन आहे हे सांगू शकत नाही की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन रोज भेटत होते. पाहिजे पुढच्या वाटचालीसाठी भवितव्यासाठी पक्ष सोडत असल्याचे ते म्हणाले. यावरून राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आता अशा जाण्याचे धक्के आम्हाला बसत नाही आणि आम्ही बसून घेत नाही. सचिन अहिर हे आदित्य ठाकरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी होते. अत्यंत जवळचे सहकारी म्हणजे काल आपण आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य ऐकलं असेल. म्हणजे सचिन अहिर हे सांगू शकत नाहीत की मला कोणी भेटत नव्हतं, माझं कोणी ऐकत नव्हतं. आदित्य ठाकरे आणि सचिन अहिर रोजच भेटत होते. उद्धव साहेब त्यांना भेटत होते. मी असं ऐकलं की त्यांनी काही त्यांच्या सहकाऱ्यांना संदेश पाठवले की पक्ष सोडणं ही माझी अपरिहार्यता आहे, माझ्या पुढल्या वाटचालीसाठी भवितव्यासाठी असं ते म्हणाले. मग कार्यकर्ता म्हणून कोणी काम करायचं? शरद पवार साहेबांनाही त्याने याच पद्धतीने पुढल्या करिअरसाठी सोडलं. शरद पवारने तर त्यांना मातीतून उचलून शिखरावर नेलं होतं, धुळीतून शिखरावर. त्या काळात सचिन अहिरना मंत्री करणं हे फार मोठं साहस होतं. त्यांना म्हाडाचं प्रमुख केलं होतं, त्यांना अनेक वर्ष मंत्री केलं, त्यांना NCPचे मुंबईचे अध्यक्ष केले. आणि अचानक ते शरद पवार आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला बेसावध ठेवून ते शिवसेनेमध्ये आहे. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की शरद पवारांचे ते झाले नाही, त्याच्यामुळे ते आमचे कसे होतील हा माझ्या मनात काय प्रश्न. तरी पण त्यांचे माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध राहिले. हे मूळ शिवसैनिक कोणी नाही. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. जे का सुनील शिंदे बोलले ते बरोबर आहे. आम्हाला सगळ्यांना आत्मचिंतनाची गरज आहे. पक्ष हा शिवसैनिकच वाढवतो आणि मूळ शिवसैनिक, बाकी सगळी वाऱ्यावरची वरात असते, येतात जातात. आता सचिन अहिर असं म्हणतात की राजकीय भविष्यासाठी मी आलो. खरं म्हणजे त्यांचा पराभव सुनील शिंदेने केला तेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम तेव्हाच लागला होता. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.